पाहू शकता गोपुरण आणि इथे समोर स्टॅच्यू आहे. नंदी पाहू शकता किती भला मोठा नंदी आहे. आणि त्यानंतर मुख्य आकर्षण मूर्ती शंकराची. तर मित्रांनो पाहू शकता आपली कार आलेली आहे आता आपल्या स्टेशनला पिकअप करायला. आणि आता इकडून आपण रूमवर जाणार आहोत. तर पाहू शकतो समोर फॉरेनर पण आलेले आहेत मुरुडेश्वर पाहण्यासाठी. तर इथे मित्रांनो तुम्ही रोड पाहू शकता. कर्नाटक मधले एकही खड्डा शोधून सापडणार नाही. तुम्ही आपलं महाराष्ट्राचे खड्डे तुम्हाला माहितीच आहे. तर 5 मिनिटाची राईड करून आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे. इथे मंदिराच्या बाजूलाच आपला रूम आहे. जास्ती नाही, स्टेशनपासून 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे मंदिर. तर आता रूमवर जाऊया, फ्रेश होऊन लगेच मंदिरात दर्शन घ्यायला जाऊ. कारण मंदिर 8:30 वाजता बंद होतं. त्याच्या आधी पोहोचू आपण. तर मित्रांनो इथे पाहू शकता हॉटेल अयोध्या लॉन्स. तिथेच राईटलाच आपलं आतमध्ये स्टे आहे. आजचं होम स्टे टाईप आहे थोडंसं. रात्रीचा माहोल पाहू शकता मुरुडेश्वरचा. इकडे जागोजागी तुम्हाला असे हॉटेल्स भेटतील. समोरच आपलं टेम्पल. समोरचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो. एक लॉट पासून 5 मिनिटाच्या आतच आहे आपलं टेम्पल. आता लेट झालाय तर आम्ही पोचतो, तर लाईन बंद होईल दर्शनाची. तर हा तलाव टाईप व्ह्यू पाहू शकता. लाइटिंग मध्ये किती छान. इकडे बोर्ड लावले मुरुडेश्वर. तर हा एंट्रन्स पाहू शकता टेम्पलचा. समोर शंकराची मूर्ती पाहू शकता. मित्रांनो एंट्री केल्यानंतर इकडे लेफ्ट साइडला तुम्हाला चप्पल स्टँड आहे. तिथे तुम्ही चप्पल आपले ठेवू शकता. आपला गोपुरण समोरच मंदिर आहे.
मित्रांनो हा व्ह्यू पहा, जीवन धन्य होईल तुमचा हा व्ह्यू. तर मित्रांनो समोरच पाहू शकता आपली महादेवाची मूर्ती. ओम नमः शिवाय. आणि आजूबाजूचा परिसर इकडे सुरुवातीला नंदी आहे. तर मित्रांनो पाटणा व्ह्यू पाहू शकता. सुंदर नजारा आहे. त्यांची प्रथा आहे आता मंदिर बंद करायचं टायमात कोटेश्वर महाराजांची मूर्ती पाहू शकता. सोबत ड्युटी पण आहे. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इकडे स्टॅच्यूला जायला मार्ग आहे. हो सरळ आहे. स्टॅच्यू बघू शकता मित्रांनो. अशा स्टेप्स आहेत. तुम्हाला जर सिनियर सिटीजन असेल सोबत तर थोडा प्रॉब्लेम आहे. तर इथे नंदी पाहू शकता मित्रांनो आणि समोर शंकराची मूर्ती. तर मित्रांनो इथे पाहू शकता एक रथ आहे मंदिरावर असं त्यांनी बनवलेलं आहे चित्र.
ऍक्च्युली आता आम्ही लेट आलो त्यामुळे इकडचे मंदिर तर बंद झालेली आहे. मुख्य मंदिराचं दर्शन झालं पण बाकीचे मंदिर लवकर, तर सकाळी पुन्हा येऊ लवकर अर्ली मॉर्निंग आणि तेव्हा दर्शन घेऊ. पण खूपच मस्त वातावरण आहे. तुम्ही आयुष्यात एकदा नक्की या इथे. संध्याकाळ पण तुम्ही इकडे आपला मी टाइम करू शकता. समोर समुद्र पण आहे. मित्रांनो हा पाहू शकता गोपुरण आणि इथे समोर स्टॅच्यू आहे. नंदी पाहू शकता किती भला मोठा नंदी आहे. आणि त्यानंतर मुख्य आकर्षण मूर्ती शंकराची. तर इथे मंदिराच्या बाजूला समुद्रामध्ये पाहू शकता छान मोठं हॉटेल आहे. तिथे तुम्ही जेवण करू शकता. तर मंदिराच्या आसपास असे कपड्याचे बरेचसे दुकान आहे, तर तिथे तुम्ही छानसे शॉपिंग करू शकता. ऍड करून टाक. चलो जरा ऍड करायचं.